मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक सर्वरोग चिकित्सा शिबिर। या शिबिरामध्ये संधिवात, मूतखडा, पित्तखडा, मणक्याची झीज, स्त्रियांचे आजार, त्वचा रोग, मायग्रेन, लहान मुलांचे आजार व मूळव्याध इत्यादी आजारांवर उपचार केले जातील। तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर 20% सूट। नाव नोंदणी सुरू आहे। शिबिराचे ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक, घोरपडे नाट्यगृह जवळ, स्विमिंग पूल समोर, इचलकरंजी। प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप प्रभाग अध्यक्ष प्रदीप मळगे यांच्या पाठपुराव्याने 8 नवीन विद्युत पोल मंजूर झाले असून आज प्रत्यक्ष कामाला त्याची सुरुवात करण्यात आली। भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळा, शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले, युवा जिल्हा अध्यक्ष अरविंद माने, युवा अध्यक्ष जयेश बुगड, मनोज तराळ, नामदेव सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रभाग क्रमांक 15 मधील शांतीनगर परिसर, जुनी कंजारबाट वसाहत, कत्तलखाना रोड आदी परिसरात अंधाराचे साम्राज्य होते। दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे नागरिकांना वहिवाटीस अडचण होत होती। ही बाब लक्षात आल्याने भाजप प्रभाग अध्यक्ष प्रदीप मळगे यांनी महापालिकेत पाठपुरावा केला। या कामी तत्कालीन नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका स्वामी व माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्या सहकार्याने 8 विद्युत पोल मंजूर झाले। या कामाचा आज शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांनी प्रदीप मळगे यांच्या कामाचे कौतुक केले। 45 वर्षाहून अधिक काळ अंधारमय असलेला हा परिसर आता उजळून निघणार असल्याची प्रतिक्रिया दिली। या प्रसंगी भागातील नागरिकांनी बोरिंग व रस्त्याची मागणी केली। त्यावर हळवणकर यांनी तात्काळ आयुक्तांशी संपर्क साधून कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या। यावेळी प्रभाग महिला अध्यक्षा राखी गागडे, महेश मिनेकर, राहुल गागडे, श्रीकांत गागडे, विष्णुपंत नेतले, योगेश गागडे, चंद्रकांत नगरकर, ओंकार माचरे, जगदीश राजपूत, शुभम होनमोरे, विनायक जावळे, अर्जुन जावळे पाटील, श्रीकांत लाखे, प्रदीप मुगळोळी, हरीश पमनानी, संतोष कुशवाह, नितीन चव्हाण, बाळू चव्हाण, भानुदास तासगावे आदींसह भाजप कार्यकर्ते व परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।